प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आलेली लोकल 10 वाजून 22 मिनिटांची 12 डब्यांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही लोकल। जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू संडे ब्लॉग। प्रथमतः सर्वांना अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दिवस शिवछत्रपती शिवाजी महाराज शिवजन्म उत्सव काही तासातच आपला साजरा होणार आहे। आमच्यासाठी 365 दिवस साजरी होणारी शिवजयंती म्हणजे दुर्गा संवर्धन। त्यामुळे आजचा दिवस तुम्ही एक शपथ घ्या की महाराजांचे गड किल्ले महिन्यातून एकदा तरी संवर्धनासाठी मी येईन, ही सर्वांनी शपथ घ्यावी आजच्या दिवशी। रेडी झाले आजच्या संडे ब्लॉगमध्ये तुम्हाला घेऊन चाललो आपल्या स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई। मुंबईमध्ये फक्त आवाज मराठ्यांचाच असला पाहिजे। तर स्वप्ननगरी घेऊन चाललं की आज बघते ताईचा एंगेजमेंट आहे, आपल्याला इन्व्हिटेशन आले, त्यामुळे मी तुम्हाला घेऊन चाललो आपल्या स्वप्ननगरीमध्ये। मग चला मग आपण जाऊ पुढे। हे तांबल पनवेल स्टेशन जस्ट आता बस आली, आता आम्ही चाललो बसमध्ये, बसमधून डायरेक्टली पनवेल। सो गाईस आता आपण आहेत बसमध्ये, आज अनुभव घेणार बसमधून आणि आपल्या लोकल ट्रेनमधून। जस्ट पोहोचले पनवेल स्टेशनला, तिकीट काढण्यासाठी गर्दी बघू शकता तुम्ही। आपला भाऊ तिकीट काढायच्या लाईनमध्ये उभा आहे। 9:70ची आपल्या ट्रेन आहे, तो खूप लेट झालं पनवेल स्टेशनला येण्यासाठी। आपली बस आमची भोकरपाड्याला बंद पडली होती, त्यामुळे आम्हाला नेक्स्ट बस पकडायला खूप वेळ लागला, त्यामुळे आम्ही पनवेल स्टेशनला पोहोचायला आम्हाला लेट झालं। त्यामुळे बघू आता लवकर तिकीट काढायला किती वेळ लागतं ते। फायनली 9:28ची ट्रेन आम्हाला भेटले ट्रेनमध्ये। तो गाईस आता आम्ही कुर्ला स्टेशनला उभे आहेत आणि ट्रेनची वाट बघत आहे। खूप लेट झालंय, थोडा पटकन होता। कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आलेली लोकल 10 वाजून 22 मिनिटांची 12 डब्यांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ही लोकल। आता आम्ही पोहोचले दादर स्टेशनला, दोनची वाट बघत आहे। आम्ही पनवेलवरून कुर्ला, कुर्ल्यावरून दादर, तर दादरवरून एक सेंटर। खूप खतरनाक गर्दी होती, ते रोजचा प्रवास करतात आपल्या मुंबई लोकलमध्ये, त्यांना आपला सल्यूट आहे बाबा। खतरनाक गर्दी असतात। आम्ही मुंबई सेंट्रलला पोहोचलेले आहेत। हे आमचे दोन पंटर लोकल 11 वाजून एंगेजमेंटचं लोकेशन शोधतो आम्ही सर्वजण। रोहन, मुंबई काय बोलतोय? लय मस्त, लय मस्त। तो 10वी नापास झाला ना, त्याला दाखवलं देऊ 10वी पास झाला ना, तुला बाधी देवलं माझ्याकडून, बाधी त्या बाधी दे म्हणलं तू 10वी पास झालं तर 35% पडू दे ना, आता 40% पडू दे, बाधी दे तुला म्हटलं। दादाने मॅप लावलंय, आता आपल्याला लेफ्ट मारायचं। जनता केंद्रावर भेटला आता मी फायनली आमच्या लोकेशनवर पोहोचलोय। जनता केंद्र हॉल, फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलेत। आता डायरेक्टली भेटू तुम्ही आतमध्ये गेल्यावर। नवरीचा भाऊ बघू शकता तुम्ही। इकडे नवरदेव लेट झालं, त्यामुळे आम्ही मार्केटला जस्ट ज्यूस प्यायला एकदम थंडगार रोन घेऊन आलं बघायला। तुला शेळा पाहिजे आमच्या तिघांना ताजा पाहिजे। चिकन ऑर्डर केलं, पायनॅपल मी आधीच ऑर्डर दिली होती। माझ्याकडे दुसरं कुठं नाही। कसा आवडते ते बघ, जे आमच्याकडे ना पेल 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 पेल, जे आमच्याकडे आहे ना रायगडमध्ये, तिथं काहीच नाही। पकव 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 भाऊ, तुला आवडला का? कल के बात कर रे बाबा, पैसे फुकट। पैदाशी सुपारी है। A few moments later. A few moments later. काय पाहिजे?
सो गाईज आता जस्ट आम्ही पोहोचले मरीन स्टेशनला, जस्ट सलग मार्केटला. बघू टाइम भेटलं तर मरीन ड्राईव्हला पण आपण जाऊ. पाहून आता कुठं जायचं आपण? FS मार्केट. तिथून नंतरून कुठे जायचं? त्याच्यानंतर CST. आपलं जाण्याला सपोर्ट करणार ना? हो तर. जस्ट पोहोचलो आम्ही मार्केटमध्ये. रोहनला घ्यायचे अंडर पॅन्ट. रोहन ऐकत नाही, बोलतो आपण मार्केटला जाऊ तसं त्याची इच्छा पूर्ण कडे आपण आलो मार्केटमध्ये. रोहन तुला बाध्यता घ्या का लवकर? आपली चार्जिंग खूप कमी असल्यामुळे शूट पूर्ण होईल का माहीत नाही. सो गाईज जस्ट फ्रेश झालो आहे. 8 वाजले घरी मला यायला. तिकडं रोहनही पोचला. जस्ट सुजित आता भिफुरीला आहे. जस्ट त्याचं कल्याणला काम होतं, ते काम कम्प्लिटली केले. आज पूर्ण दिवस काय झालं तुम्हाला पूर्णपणे सांगतो. मुंबईमध्ये काय काय झालं. स्टार्टिंगला जाताना आमची बस पडली बंद. ती भोकरपडाला आम्ही चेंज केली. त्यानंतर परत आम्ही पनवेलला पोहोचलो. पनवेलवरून गेलो कुर्ल्यावरून दादर, त्यानंतर मुंबई सेंट्रल. तिथे गेल्यानंतर काय झालं, असं वाटलं की आम्ही खूप लेट झालो आणि अक्षरशः खूप लेट झालं होतं. तिथे गेल्यानंतर समजलं की नवरदेवच लेट झाले. मस्त जेवलो, त्यानंतर गेलो मार्केटला. मार्केटमध्ये गेले शॉपिंग करायला. मला तर काही जास्त आवडलं नाही. त्यांनी खूप मस्त शॉपिंग केली, चॉईस मी केली त्यांची. आणि मी एक गोष्ट आणले ते तुम्हाला दाखवतो. टणटणा आपली सेल्फी स्टिक. खूप काम असणार आपला ब्लॉग शूट करताना. तुम्हाला बॉक्स ओपन करून दाखवतो कसं आहे ते. 1 मिनटं. आता आम्ही सेल्फी स्टिक बॉक्स ओपन करतोय. माईकडून माईकर बाई कशी आवडली का आपल्या व्हिडिओ मध्ये? बोल कसं आहे का हे आपले चार्जर. कुठे लावतो माहिती चार्जर तो? आपली सेल्फी स्टिक तुम्हाला दाखवतो ओपन करून कसं करतो. 1 मिनिट. आणि आता आम्ही ओपन करून दाखवून बघू शकतो तुम्ही. आता आपण याचे ट्रायल घेऊया. खूप मोठी एवढी बात झाली ना आम्ही. आता आपल्या घरी आलं गोलू. गोलूदा कशी आपली न्यू सेल्फी स्टिक? आवडली का तुला? आजच्या ब्लॉग मध्ये काय बोलणार का तू? बोल. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर कमेंट करून व्हिडिओ बंद करा. बाय. कारण जेवण झाल्यानंतर आम्हाला जायचं शिवजयंतीची तयारी करायला. जर तुम्हाला आजचा संडे ब्लॉग आवडला असेल, लाईक कमेंट सबस्क्राईबर करायला विसरू नका. की सबस्क्राईबर करा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि नेक्स्ट ब्लॉग तुमच्या डिस्प्लेवर नक्की दिसेल. लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. सबस्क्राईब केला तर पुढची व्हिडिओ बघायला भेटेल, नाहीतर नाही भेटायची. केला नाही तर जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या नक्की भेटू आपल्या शिवजयंतीच्या ब्लॉग मध्ये. चला, जय महाराष्ट्र.